नमस्कार, मी सौ स्वाती चंद्रशेखर अदमाने। आज आपण आलेलो आहोत कांचीपुरमला। कांचीपुरम हे शहर तिरुपतीपासून 100 किलोमीटर तर चेन्नईपासून अवघ्या 75 किलोमीटरवर आहे। आणि आता आपण बघूया या शहराचा इतिहास। तर एकदा ब्रह्मदेवांना यज्ञ करण्याची इच्छा झाली होती आणि त्यांनी विष्णूंना जाऊन विचारलं की प्रभू, मला 1108 यज्ञ करायचे आहेत, त्याच्यासाठी सुयोग्य अशी भूमी मला तुम्ही सांगा। प्रभूंनी सांगितलं, ब्रह्मदेव तुम्ही दक्षिणेतील कांची या शहरात जा आणि तिथे जाऊन तुम्ही हे यज्ञ करा। ती भूमी शिवाच्या, शक्तीच्या आणि विष्णूच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली आहे। मग यज्ञ करण्याचं कांचीपुरम या क्षेत्री ठरलं। तर गृहस्थाश्रमात यज्ञाला पत्नी लागते बरोबर यज्ञ करण्यासाठी, म्हणून ब्रह्मदेवांनी देवी सरस्वतीला विचारले, यज्ञ करावयाचा आहे, तुम्ही सोबत या। तर मला आधी का नाही विचारलं म्हणून सरस्वती माता कोपित झाली आणि मी यज्ञास येणार नाही म्हणून ती म्हणाली। पण मग आता काय करायचं म्हणून मग ब्रह्मदेवांनी माता सावित्रीला, ब्रह्मदेवांची दुसरी पत्नी माता सावित्री, त्यांना विचारले, आपण यज्ञासाठी माझी पत्नी म्हणून याल का? त्यांनी आनंदाने होकार दिला आणि मग यज्ञास प्रारंभ झाला। परंतु यज्ञामध्ये कुठेही काहीही बाधा येऊ नये, अडचण येऊ नये म्हणून ब्रह्मदेवांनी श्री विष्णूंना पाचारण केले आणि यज्ञ होईपर्यंत तुम्ही हा सर्व अडचणींचा भाग सांभाळा असे सांगितले। यज्ञ सुरू झाल्यानंतर सरस्वती मातेला भयंकर राग आला आणि ती खूप वेगाने या परिसरात वाहू लागली। तिचा वेग इतका अचाट होता की तिने ठरवलं होतं की ह्या यज्ञ मंडपात पाणी घुसवून संपूर्ण यज्ञ नष्ट करायचा। तात्काळ ब्रह्मदेवांनी श्री विष्णूंची प्रार्थना केली आणि विष्णू आदिशेषासह तिथे नदीला बांध म्हणून पहुडले। शेषाला त्यांनी आकार वाढवण्यास सांगितला आणि शेषाचा तो महाकाय आकार आणि त्याच्यावर पहुडलेले विष्णू म्हणजे नदीवरचं ते धरणच जणू। त्या प्रचंड अडथळ्यामुळे नदीचा वेग थांबला। ती अतिशय वेगात वाहत येऊन यज्ञ नष्ट करणार होती, म्हणून नदीचं नाव पडलं वेगवती। तर कांचीपुरम हे शहर वेगवतीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे। नंतर सरस्वतीला तिची चूक लक्षात आली आणि भगवान विष्णूंची तिने मनोमन माफी मागितली आणि तीही त्या यज्ञात सामील झाली। अशा तऱ्हेने सावित्री आणखीन सरस्वती या दोन पत्नींच्या सानिध्यात गृहस्थाश्रमात ब्रह्मदेवांनी या भूमीवर 1108 यज्ञ केले, म्हणून हिला तपोभूमी म्हणतात। कांचीपुरमची नगरी ही मोक्षदायिनी आहे। नुसतं या नगरीत येऊन दर्शन घेतल्याने मनुष्य जातीला मोक्ष प्राप्त होतो, असा कांचीपुरमचा महिमा आहे, असा तिचा इतिहास आहे। एकांबरेश्वर झालं शिवाचं शक्तिपीठच म्हणूया आपण त्याला। इथे शक्तिपीठ म्हणून आहे देवी कामाक्षी, जिथे सतीची नाभी पडली होती आणि कामाक्षी अम्मन मंदिरात गाभाऱ्यात एक स्तंभ आहे ज्याच्या मधोमध एक छिद्र पडलेलं आहे, म्हणजेच ते तिच्या नाभीचं प्रतीक आहे। आणि देवी पार्वतीचा भाऊ आहे विष्णू, तो आहे वरद पेरुवेलम। असं मून मूर्ती वास्तम विष्णू, शिव आणि शक्तिपीठ कामाक्षी या तिन्हींना मिळून मून मूर्ती वास्तम असं कांचीपुरममध्ये नाव आहे आणि त्यालाच म्हणतात त्रिमूर्ती वास्तम। अशी ही कांचीपुरमची सुंदर अप्रतिम नगरी। कांचीपुरमचं वर्णनच काय करावं, याला म्हणतात सिटी ऑफ 100,000 टेम्पल्स, म्हणजे 1000 शहरांची नगरी। आणि मंदिरं म्हणजे नुसती मंदिरं नाही आहेत, ती अतिशय कलाकुसर केलेली, देखणी, डोळ्यात भरणारी, डोळ्यांना तृप्ती देणारी मंदिरं आहेत। असं वाटतं एकेका शिल्पातून तो भगवान, ते शिव, तो विष्णू, तो कृष्ण, ती सती आपल्याशी बोलत आहे आणि आपल्याला आशीर्वाद देत आहे। अशा तऱ्हेने मानवाच्या कल्याणासाठी मग ब्रह्मांनी श्री विष्णूंना प्रार्थना केली की भगवान, मानव कल्याणासाठी तुम्ही इथेच राहा, म्हणून श्री विष्णू इथेच राहिले आणि तेच हे श्री वरद पेरुवेलम। ह्या प्रत्येकाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील। कृपया व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
कांचीपुरमचं अजून एक अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणाऱ्या सिल्कच्या साड्या. कांचीपुरम सिल्क खूप इथे प्रसिद्ध आहे आणि इथल्या राजाने त्यांच्या पट्टराणीसाठी, त्यांच्या राणीसाठी नल्ली सिल्क नावाचा एक प्रकार सुरुवात केली त्याची इथे बनवण्यास. आणि पूर्वी त्या साड्या हातमागावर बनत असत, परंतु आता पूर्ण भारतात आणि परदेशातही कांचीपुरमच्या साड्या आणि नल्ली सिल्कच्या साड्या खूप प्रसिद्ध आहेत. इथे कांचीपुरम शहरात त्याचं खूप मोठं मार्केट आहे, खूप मोठा बाजार आहे. स्त्रियांच्या अर्थातच खूप आवडीचा विषय आहे साड्या. त्या इथे तुम्ही भरपूर प्रमाणात, भरपूर व्हरायटीमध्ये पाहू शकता, घेऊ शकता. असा हा लाडक्या कांचीपुरम शहराचा इतिहास. कांचीपुरमला येण्याची ही माझी 3री ते 4थी वेळ आहे. तरीही काहीतरी नव्याने बघण्याचा आनंद होतो आणि नवीन काहीतरी या शहरात मला दरवेळेस भेटतं, गवसतं. हॉटेल्स भरपूर आहेत. साऊथ इंडियन फूड खूप उत्कृष्ट प्रकारचं इथं मिळतं आणि अतिशय आनंददायी अशी ही यात्रा आहे. आपण आत्ता कैलासनाथ मंदिरात आहोत. हे 1300 वर्षापूर्वीचं प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरातूनच मी तुम्हाला संपूर्ण कांचीपुरमचा इतिहास सांगितला. व्हिडिओ आवडला असल्यास कृपया नक्की सबस्क्राईब करा. आपले नवीन नवीन व्हिडिओ, दक्षिणेची सिरीज आता चॅनलवर येतच राहील. धन्यवाद.